हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा. 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 2 अंकी संख्यांची सुरुवात 10 ने होते आणि 10 ही 5 ने भाग जाणारी संख्या आहे. 10 त्यानंतर 15, 20, 25 याप्रमाणे सर्वात शेवटची 2 अंकी संख्या की ज्या संख्येला 5 ने भाग जातो ती आहे 95. मग या ठिकाणी 5 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान संख्या जर म्हटली तर ही 10 आहे आणि 5 ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या 2 अंकी संख्या ही 95 आहे. आता या क्रमिकेमध्ये अंकगणित श्रेणीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल, ए बरोबर पहिलं पद T1 म्हणजेच 10, T2 15, T3 25 आणि Tn शेवटचं पद nवे पद 95. तर या ठिकाणी ए बरोबर 10. सामान्य फरक जो आहे तो आपल्याला काढता येईल. 5 ने भाग जाणाऱ्या म्हणजे 5चा फरक आहे दोघं संख्यांमध्ये. क्रमवार येणाऱ्या संख्यामध्ये डी बरोबर साधारण फरक जर म्हटलं आपण तर असं म्हणता येईल T2 - T1 = 15 - 10 बरोबर 5. डी मेन डिफरन्स जो म्हणतो आपण किंवा साधारण फरक हा 5 आहे. आता आपल्याला या 5 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. 2 अंकी संख्या किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. सर्वात शेवटची संख्या 2 अंकी संख्या की ज्या संख्येला 5 ने भाग जातो ती संख्या आहे 95. आता यासाठी आपल्याला TNचं सूत्र वापरायचं आहे. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिला D. आता या सूत्रानुसार आपल्याला असं म्हणता येईल TNची किंमत काढायची आपल्याला. nवे पद आता आपल्याला काढायचं आहे 95. 95 हे कितवं पद आहे ते आपल्याला काढायचं आहे. आपण लिहिणार 95 बरोबर A ची किंमत 10 अधिक N वजा 1 गुणिला D ची किंमत 5 बरोबर आपल्याला असं म्हणता येईल 95 बरोबर 10 अधिक 5 या संख्येने N वजा 1ला गुणून घ्यायचं. 5N वजा 5 बरोबर म्हणून आपल्याला लिहिता येईल 95 बरोबर 5N 10तून 5 गेले 5N अधिक 5 परत 95 वजा 5 बरोबर 5N म्हणजे 90 बरोबर 5N आणि म्हणून 90/5 बरोबर N म्हणून N बरोबर 18 गुणिला 5 90 होतात म्हणून N बरोबर 18. आपल्याला असं म्हणता येईल 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या एकूण 18 आहेत. पुन्हा आपण लिहिणार 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या एकूण 18 आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.